न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। 9 ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन तथा मातोश्री अनुसया संभाजी सोनवणे यांच्या 22व्या स्मृती दिनाचे औचित्य साधत माजी महापौर सुधाकर सोनवणे व माजी नगरसेविका रंजना सोनवणे यांच्या वतीने प्रल्हाद शिंदे रंगमंच, माननीय कांशीरामजी हिंदी विद्यालय येथे लोकनेते गणेश नाईक प्रतिष्ठान, मातोश्री अनुसया संभाजी सोनवणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान आदिवासी व विधवा महिलांना साडी वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। तसेच इंदिरा गांधी विद्यालय, शारदा विद्या मंदिर मध्ये शिकत असलेल्या 9वी 10वी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस या दिवसाचं महत्त्व जाणून या ठिकाणी मातोश्री अनुसया सोनवणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट याच्या विद्यमाने या ठिकाणी आदिवासी महिलांना साडी वाटप, त्यांना छत्री वाटप, काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, छत्री वाटप अशा प्रकारचा अतिशय चांगला कार्यक्रम आपले माजी महापौर सुधाकरजी सोनवणे आणि आपल्या माजी नगरसेविका रंजना सोनवणे यांच्या विद्यमाने ह्या 2 ज्याला आपण वॉर्ड म्हणतो त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। एकूणच जर इथून नजर मारली तर कुठेही ओबडधबडपणा दिसते, स्वच्छता दिसते आणि त्याचं कारण गेली 50 वर्ष सुधाकर सोनवणे यांनी ही वस्ती नुसती रस्ते, गटर, वॉटर मीटरसाठी नाही तर लोकांची मनंसुद्धा तशा प्रकारची निर्मल करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं। माणुसकीचं जतन व्हावं हा त्या पाठीमागे उद्देश होता। आणि एक गोष्ट खरी आहे की गेली 50 वर्ष सुधाकर माझ्याबरोबर काम करतो। विचारधारा वेगवेगळ्या असतानासुद्धा माणुसकीच्या अनुषंगानं आम्ही एकाच प्रवाहात होतो आणि त्याची परिणती महापालिका अस्तित्वात आल्यापासून
सुधाकर सोनवणेंच्या कुटुंबातला एक ना एक घटक महापालिकेमध्ये जनतेचे प्रश्न मांडत त्या ठिकाणी उभा राहिलेला आणि ही जी जनसामान्यांच्या विषयी असलेली बांधिलकी ती जनतेच्या प्रेमाच्या रूपानं त्या ठिकाणी पुढे येत असते आणि समाजकारण करण्याकरता बळ मिळत असतं. या ठिकाणी महापौरपद मिळालं, नगरसेवक, हे सुधाकर सोनवणेचा तो सन्मान झाला, परंतु तो जनसामान्यांच्या प्रती केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे आणि जनसामान्यांनी आपल्याकरता रस्ता मजबूत केलेला आहे आणि तो रस्ता इतका मजबूत राहील की यांच्या पिढ्यानं पिढ्या त्या ठिकाणी चांगल्या वातावरणात राहतील, हा माझा विश्वास आहे. सुधाकर सोनवणे हे समाजसेवक नसून एक क्रिएटर आहे असं देखील आपण म्हणाल. नाही, एक गोष्ट खरी आहे ना, सुधाकर सोनवणे नुसता का ठराव महासभेत मांडून पत्र लिहिणार थांबणारा नाही, तर ती एखादी गोष्ट कशी असावी, त्याचा लुक कसा असावं, डिझाईन कशी असावी, त्याचं पावित्र्य कसं टिकलं जावं, त्याचं मेंटेनन्स कसं कायम होत राहावं, हा सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो कार्यकर्त्यातून निर्माण झालेला नेता म्हणजे सुधाकर सोनवणे. देखिए बात ऐसी कि सुधाकर जी सोनवणे के प्रास्ताविक भाषण में उन्होंने जो भी भाषण किया उसमें 2 पॉइंट को मैंने हाईलाइट किया. एक है वो भारत गैस जो एजेंसी है उनके माध्यम से सप्लाई होने वाले गैस सिलेंडर की जांच करने की उन्होंने मांग की है. ऐसा पत्र मेरे पास आएगा और उसकी जांच पक्की हो जाएगी. दूसरी बात ऐसी उन्होंने बोला कि प्रशासन जब से आया तब से इस स्कूल के बच्चों के बारे में कोई सीरियसली कोई सोचता नहीं है, तो वो पत्र भी लेके ये 2 ही पॉइंट के लिए आगे जो मेरा आयुक्त के साथ मीटिंग होने वाला है, ये दोनों बात पे पुलिस कमिश्नर साहब के पास भी मैं इस बात का जिक्र करूंगा, वो भारत गैस के बारे में, और महापालिका आयुक्त एवं प्रशासक जो अपने यहाँ जो आए हैं उनसे इस बार पर सीरियस चर्चा हो जाएगी और उसमें से पक्का रास्ता निकलेगा. नाही, कसं आहे की ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस ह्या 2 दिवसाचा मेलमिलाप कसा होऊ शकत नाही, पण औचित्य आहे. आदिवासी दिवस हा 1996 सालापासून जागतिक स्तरावर मानायला सुरुवात झाली, पण त्याच्यासाठी शेकडो वर्ष लोकांना अभ्यास करावा लागला, आंदोलन करावं लागलं, इतिहासाची पानं चाळावी लागली आणि जागतिक हा आदिवासी दिवस त्या दिवसापासून सुरू झाला. ऑगस्ट क्रांती दिवस हा असा आहे की ह्या देशातील जे ब्रिटिशर्स आहेत यांना भारत छोडो हा नारा या ठिकाणी स्वतंत्र सेनानी यांनी दिला त्यावेळेस महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामुळे हे 2 वेगवेगळे लढे आहेत आणि हे लढे तुम्हाला आणि मला एक क्रांतीचा वेगळ्या प्रकारची ऊर्जा देत आहेत. आणि अशा दिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय असा लवलेश न ठेवता या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुसया सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांना साहित्याचं वाटप आहे. त्यानंतर दादांच्या वतीने सर्व नागरिकांना छत्रीचं वाटप आहे. जे हुशार विद्यार्थी आहे, मग त्या ठिकाणी इंदिरा गांधी विद्यालय असेल, शारदा विद्या मंदिर असेल, हे हिंदी माध्यमाचे खाजगी अनुदानित विद्यालय आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण शैक्षणिक साहित्य, वह्या असतील, दप्तरं असतील, याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. हे वाटप जरी केलेलं असलं तर हे निमित्त मात्र आहे, परंतु खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार आहे, आंदोलन म्हणजे नक्की काय, क्रांती म्हणजे नक्की काय, तर याच्याबद्दलच्या जी माहिती आहे ही तळागाळापर्यंत पोचावी, लोक अलर्ट राहावेत. आपल्याला फक्त 76-77 वर्ष झाले स्वतंत्र होऊन, मग याचा अर्थ आपल्याला सगळं मिळालं असं होत नाही आहे. कारण हजारो वर्षाचं स्वातंत्र्य एका मिनिटात पारतंत्र्यामध्ये परावर्तित होऊ शकतं आहे, तर तुमचं परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे आणि तो जागरूकपणा कशातनं निर्माण होईल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं, अशा प्रकारच्या आठवणीतनं तो निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हा कार्यक्रम आज आयोजित केला. याला आदरणीय दादांनी हजेरी लावली आणि त्यांनी देखील आमच्या ज्या भूमिका आहेत ह्या अगदी मनमोकळेपणाने समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे, कारण दादांनी केलेलं भाष्य हे आम्ही समजू शकतो, कारण 50 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहे. तर मला वाटतं की ह्याच्या ठिकाणी मला आज जो पुकारा केलेला आहे आंदोलनाचा तो करावा लागणार नाही. याच्याबद्दल मी या ठिकाणी बिलकुलही शासंक नाही आहे. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना आज ऑगस्ट क्रांति दिनाची आठवण करत आँखों को नम करना लेकिन नम करके रोना नहीं, क्योंकि रोने के लिए तुम्हारा जन्म नहीं हुआ है. जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी है और तुम्हें आज़ादी दिलाई है
उन वीरों के लिए अपनी आगों को नम करना।